इराणच्या विरोधात इस्रायलचं युद्ध सुरू आहे, अमेरिकेचं सुरू आहे, युक्रेनच्या विरोधात रशियाचं सुरू आहे. तर या युद्ध करू नका असा महत्त्वाचा संदेश देणारं हे मराठा मंडळ ठाणे आहे. आणि या संपूर्ण मंडळाच्या माध्यमातून इंधन जे आहे ते देखील युद्ध करून नष्ट करू नका हा महत्त्वाचा संदेश दिला जातो आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलात या मेळाव्यात किंवा या स्वागत यात्रेमध्ये अनेक चित्ररथ जे आहेत ते येत आहेत. इथे पाहता ही लहान मुलांची ही सायकल स्वारी आहे, कारण की सायकल चालवून निसर्गाला वाचवा, पर्यावरणाला वाचवा, इंधन वाचवा असा संदेश जो आहे तो ही लहान मुलं देत आहेत. आपण पाहता सशक्त मी सक्षम मी अशा प्रकारे ही चिमुरडी जी आहे ती या पारंपरिक वेशामध्ये इथे येऊन हळूहळू पुढे आता ही सायकल जी आहे ती चालवते आहे. आणि अगदी सकाळी 7 वाजल्यापासून तयारी करून हे सगळे लहान लहान मुलं जी आहेत ती या शोभायात्रेत सहभागी झाले. आपण पाहताय ही किती वर्षांची आहे? 3 वर्ष पूर्ण झाले. कधीपासून हिला सवय आहे इथे शोभायात्रा? कितवं वर्ष आहे? आताच फर्स्ट. आपण पाहताय सायकलवर ही चिमुरडी इथे आलेली आहे. तू काय बनलायस? राम. काय नाही मग तुझ्या पाठीमध्ये कारण काय? राम आणि धनुष्याने रावणचा वध केला होता म्हणून. मग सायकल चालवून तू कोणता संदेश देतो? सशक्त मी, हिटरा फिटरा. तर आपण पाहताय असे वेगवेगळे वेशभूषा देखील इथे आहे. सायकलवरची गुढी या ठिकाणी आहे. काय ही सायकलवरची गुढी का आहे? अरे हळूहळू. सगळ्यांनी सायकल चालवावी, विशेषतः स्त्रियांनी चालवावी, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांनी वेळ द्यावा या दृष्टीने ही गुढी लावून मी आज हा नवीन संदेश देऊ इच्छिते सगळ्या स्त्रियांना की फिट राहा आणि हिट राहा आणि रोज सायकल चालवत राहा. थँक्यू. सायकलवर ही गुढी उभा राहायला, हे सगळं तयार करायला कधीपासून सुरुवात केली होती? किती वेळ? नाही, मी एक वर्किंग वुमन आहे आणि तरी सुद्धा मला थोडासा संध्याकाळचा मी वेळ काढला आणि मी कालच्या दिवसातच ही पूर्ण तयारी केलेली आहे. आपण पाहताय महिलांनी जास्तीत जास्त सायकल चालवावी हा संदेश जो आहे तो इथे दिला जातो आहे. आणि येतो तुझ्याकडे. आपण अंजलीकडे जाऊया. अंजली देखील गिरगावच्या यात्रेमध्ये आहे. अंजली, गिरगावच्या यात्रेमध्ये तू आहेस आता, कसं वातावरण तिकडे तुला बघायला मिळतंय? आबालवृद्धांचा उत्साह सकाळपासूनच दिसत असेल. खरे अश्विन, प्रचंड उत्साह दिसतोय, जल्लोषाचं वातावरण दिसतंय आणि आता या चौकात ढोल ताशांचा पथकाचं वादन होणार आहे. भगवे पताके आहेत, ढोल ताशा पथकाचं एक जल्लोषात वातावरण, त्यांची तयारी सुरू झालेली आहे. जे इकडे वादन करणार आहेत त्यांचे जे लीडर आहेत तेही आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, काय तयारी झाली आहे? अतिशय जल्लोषात. आणि यावर्षी दरवर्षीच आम्ही गेले, आता 10 वर्ष झाली आम्हाला, आणि दरवर्षीपेक्षा अधिक जास्त आणि अधिक सुंदर आम्ही नवीन ताल घेऊन आलोय. तो आता वाजणार आहे. त्याचबरोबर अनेक नवीन ताल आपण पुढेही ऐकणार आहोत, राईट. आणि इंद्रजिमी जे महत्वाचा आमचा ताल आहे तो आता वाजेल आणि याच्या पुढे मग आपण चालत जाऊ. काही तरुण तरुणीही आपल्या सोबत आहेत. या यात्रेत सकाळपासून तरुण तरुणींचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. काय सांगाल, कुठून आलात? आम्ही विरारवरून आलोय. विरारवरून आलेले आहेत त्या तरुणी. काय सांगाल, कधीपासून इकडे आलात? म्हणजे आम्ही 7 वाजल्यापासून आलोय. म्हणजे एक्साइटमेंट आहे, कसं काय असेल. पहिल्यांदाच आलोय. फर्स्ट टाइम आहे आमचं इथे यायचं आणि एक्सपिरियन्स खूप छान आहे. ढोल ताशाचा गजर सुरू झालेला आहे आणि जल्लोषात ह्याचं वातावरण इथूनच सुरुवात झालेली आहे गिरगावच्या शोभायात्रेला. अश्विन, खरोखरच सकाळपासूनच हा उत्साह प्रत्येक मिनिटागणिक वाढत जाईल. आणि आता पुन्हा एकदा आपण इकडे आलो आहोत गिरगावच्या यात्रेमध्ये. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या